We can be seated. आपण बसू शकतो. Hallelujah. Are we blessed? आपण आशीर्वादित आहोत का? I need a response. Are we blessed? आपण आशीर्वादित Say आहोत. louder, I am blessed. म्हणा मी This आशीर्वादित is आहे. my time. ही माझी वेळ आहे. Don't ever stop saying, this is my time. म्हणा ही वेळ माझी आहे. Amen. Last Hallelujah. week बोला तो last week नहीं था. Time has begun. आमेन. ती वेळ सुरू झालेली आहे. Amen. Hallelujah. Last time I told you when we worship God, आणि मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण देवाची स्तुती आराधना करतो our ministering angels are gathered in this place. आणि मग आपले ते सेवा करणारे दूत आहेत ते आपल्या भोवती जमा होतात. How many? किती असतात ते You don't know. तुम्हाला माहित नाही. Because God initially assigns 2 angels at salvation. आणि तारण्याच्या वेळेस देव आपल्याला 2 सेवा करणारे दूत देतो. But as we minister unto him, as we do his will, आणि जसं आपण मग त्याची इच्छा पूर्ण करत राहतो when we walk in the line of his word, आणि जेव्हा आपण त्याच्या वचनाबरोबर चालायला लागतो God assigns more angels. मग देव अजून देवदूत देतो. Do you know the mystery of angels? तुम्हाला ते देवदूतांचं रहस्य माहिती आहे का? Maybe on Sunday we will learn about the mystery of angels. आणि रविवारी आपण ते देवदूतांच्या सेवेविषयी शिकणार आहोत. Because from now on, कारण इथून पुढे you will see physical manifestation of angelic Amen. ministry. आमेन. आम्ही ती देवदूतांची सेवा प्रत्यक्षात घडताना पाहणार आहात. When you pray, आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता it is not the Holy Spirit who is ministering or who is working. आणि पवित्र आत्मा कार्य करेल असं नाही. He is God. तो देव आहे Holy Spirit is God. आणि पवित्र आत्मा देव आहे. In the Trinity, आणि त्रैक्यामध्ये God the Father, पिता, the Son, पुत्र Holy Spirit. आणि पवित्र आत्मा. What we look at him is Holy Spirit ना तीसरा व्यक्ति है तो छोटा रहेगा. तीसरा व्यक्ति है ना लाइन में तो उसका काम छोटा रहेगा. No, as the Father is the Son is the Spirit. आणि जसा पिता आहे तसा पुत्र आहे आणि तसाच पवित्र आत्मा सुद्धा आहे. जैसा पिता है वैसा पुत्र है, उसी तरीके से पवित्र आत्मा Amen. है. So he is not our servant. आणि तो काय आपला नोकर नाही. He is our God. आमेन. तो आपला परमेश्वर आहे. But when you pray, पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करता God uses his ministering angels to get your prayers answered. आणि मग जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तुमचे जे सेवा करणारे दूत आहेत ते तुमचं उत्तर घेऊन येतात. When you pray, आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता what is happening in the spiritual realm? मग आत्मिक जगतामध्ये काय होतं? It is your angels who are moving here and there. तुमचे जे दूत आहेत ते इथे तिथे फिरत असतात. When you are praying for someone's sickness, आणि जेव्हा कोणाच्या तरी आजार व्यक्तीसाठी प्रार्थना करता though healing came from the Father, from God, आणि जरी आरोग्य हे देवापासून आलेलं but आहे it is the angel of healing that ministers healing to that body. आणि मग जेव्हा तुम्ही प्रार्थना करता मग जो आरोग्याचा दूत आहे तिथं कार्य करायला लागतो. So I want, when I start this series of angels, I want every one of you to come. आणि जेव्हा मी हे देवदूतांविषयी सिरीज चालू करेल माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी यावं Because ऐकायला. after we have learned about the right speaking, आणि जेव्हा आपण योग्य बोलणं हे शिकतो your angels are empowered. आमेन. मग तेव्हा तुमचे दूत हे सामर्थ्यशाली होतात. Your angels actually grow in strength. आणि तुमचे जे दूत आहेत ते त्या सामर्थ्यामध्ये वाढत जातात. Do you know the Bible says आणि that तुम्हाला they, माहिती आहे का that they वचन look सांगतं inside the word, वो परमेश्वर के वचन में देखते हैं, सुनते हैं और सामर्थ में बढ़ते हैं. आमेन. हाँ, angels को क्या जरूरत है सामर्थ में बढ़ने का? Why angels need strength? आणि का त्या दूतांना सामर्थ्याची गरज आहे? Do you want bodyguards मेरे जैसा पतला या ब्रदर के जैसा हैवी? बोलो कैसा बॉडीगार्ड चाहिए? बॉडीगार्ड कसे असले हाँ पाहिजे? बोलेंगे मेरा बॉडीगार्ड थोड़ा हैवी हेफ्टी चाहिए, है ना, तो सेफ लगता है मेरे को. क्यों? इनको देखा है क्या ये कैसे है? In the same way, when your angels are powerful, आणि मग त्याच प्रकारे जेव्हा तुमचे दूत सामर्थ्यशाली असतात no demon comes close. कुठलाही दुरात्मा तुमच्या जवळ येऊ No शकत नाही. devil, he knows not to cross the line.
आणि त्यांना माहिती आहे की त्यांची जी लाईन आहे ती क्रॉस केली नाही पाहिजे. So when they see angels, अरे दो नहीं चार, अरे और बढ़ गए, और बाप रे पूरा घेरा है एंजल से, they will never come आमेन. close. ते कधीच येत नाहीत. मग I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, a person who is an intercessor, आणि एक व्यक्ती जो मध्यस्थी करणारा a असतो, person who prays for others, आणि एक व्यक्ती जो इतरांसाठी प्रार्थना a करतो, person who prays for someone's well-being. आणि एखादा व्यक्ती जर दुसऱ्याच्या चांगल्यासाठी प्रार्थना If करतो, a person is praying that someone should be blessed, someone should be healed, आणि जेव्हा एखादा व्यक्ती दुसरा व्यक्ती आशीर्वादित व्हावा, आरोग्य त्याला मिळावं याच्यासाठी प्रार्थना करतो, that man, that woman has the maximum number of angels. आमेन, त्यांच्याकडे सर्वाधिक देवदूत असतात. Because कारण that man's or woman's heart is not selfish, it is for someone else. कारण त्यांचं अंतकरण हे स्वार्थी नाहीये, तर ते दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं When you are कारण praying आहे. in tongues, you are praying for someone, God will assign more angels to you. आमेन. आणि जेव्हा तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता, तुम्ही दुसऱ्यासाठी प्रार्थना करताय, मग देव तुमच्यासाठी अजून देवदूतांची भर घालतो. That is not the topic. I'm just telling you what God is going to do in the coming days. How Amen. is कैसे उसका angelic ministry बढ़ते रहेगा. हालेलुया. You will be surprised or even you'll be shocked to see an angel physically. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही शारीरिकरित्या वास्तविकतेमध्ये त्याला देवदूतांना पाहताल. Because when I'll teach you about the angelic divisions, you will see that some of the angels can even come in the form of a man. आणि जेव्हा मी तुम्हाला देवदूतांविषयी शिकवेल की ते किती गटामध्ये असतात, तेव्हा तुम्हाला समजेल की एखाद्या मनुष्याच्या रूपात सुद्धा देवदूत I have येतात. seen some ministering angels coming in the form of man. आणि मी पाहिलं आहे की मनुष्याच्या रूपामध्ये काही देवदूत आलेले आहेत. They did the work, they disappeared. ते त्यांचं काम करतात आणि निघून जातात. They came, they blessed, they disappeared. ते येतात, आशीर्वादित करतात आणि निघून They जातात. came, they saved from accidents, they disappeared. ते येतात आणि एखाद्या ऍक्सिडेंट पासून आपल्याला वाचवतात आणि निघून जातात. It happens. It असं has घडतं. happened so many times. आणि असं घडलेलं आहे अनेकदा. I have seen an angel pull me back. आणि मी पाहिलंय की देवदूत मला मागे ओढत आहेत. When I was driving, I was riding a bike and suddenly a woman came. I saw the angel pull that woman back. आणि मी पाहिलंय की मी जेव्हा टू व्हीलर चालवत होतं, एक स्त्री मध्येच आली, तेव्हा मी पाहिलं की माझी गाडी माझ्या सहित त्या देवदूताने मागे We ओढली. need the ministry of angels from now on. आणि आपल्याला इथून पुढे देवदूतांची सेवा हवी आहे. Remember this, we need the angelic ministry every day. आणि आपल्याला रोज देवदूतांची सेवेची गरज What आहे. you do for God, आणि जे काही तुम्ही देवासाठी करता, whatever you do with His word, आणि जे काही त्याच्या वचनाबरोबर तुम्ही करता, in prayer, प्रार्थनेमध्ये, your angels will increase and they are empowered. आणि मग त्याबरोबर तुमचे देवदूत वाढतात आणि त्यांना सामर्थ्य मिळतं. Praise God. हालेलुया. Hallelujah. You हालेलुया. want angelic ministry? तुम्हाला हवी आहे का त्या दूतांची सेवा? So very soon we will start this series on angels and their ministry for the church, for the body of Christ. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये लवकरच आपण देवदूतांविषयी शिकणार आहोत. But don't forget to come for the Sunday series of the divine power of your declaration. आणि मग रविवारची सेवा चुकू नका. आपण ते सक्रिय बोलणं किंवा पॉझिटिव्ह बोलणं, त्याचे काय परिणाम आहेत ते शिकत आहोत. Because many things will be unlocked in your life. कारण की त्याच्याने तुमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी ह्या अनलॉक होणार आहेत, Unlock. उघडल्या जाणार आहेत. Lock. Unlock. You can lock and you can unlock तुम्ही त्या बंद करू शकता आणि काही गोष्टी तुम्ही उघडही करू शकता. by saying, तुमच्या बोलण्याद्वारे, by just saying. फक्त तुमच्या बोलण्याद्वारे. The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, when Jesus was talking to his disciples, आणि जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांबरोबर बोलत he होता, said, behold, I give you the keys of heaven. आणि तो म्हटला की मी तुम्हाला स्वर्गाच्या चाव्या देत आहे. Keys of the kingdom of heaven. आणि स्वर्गाच्या राज्याच्या चाव्या देत आहोत. आप जंप करना चाहिए अगर यीशु बोल रहा है कि मैं तुझे स्वर्ग का राज्य की चाबियां देता हूं. अगर आपको कोई बोले मैं सरकार के खजाने का चाबी देता हूं, आप क्या करोगे? आप जंप मारोगे, आप पूरी पागल की तरह घूमोगे, अरे मेरे पास सरकार के खजाने की चाबी है. या गॉड इज सेइंग आई एम गिविंग यू द कीज ऑफ किंगडम. यस, ठीक है, ओके. अरे
God is telling you, I'm giving you the keys of the kingdom of heaven. आमेन. आणि तो म्हणत आहे की मी तुम्हाला स्वर्गाच्या राज्याच्या चाव्या देत आहे. That means the keys can lock it, the keys can unlock it. म्हणजेच त्या चाव्या काहीतरी उघडणार आहे आणि त्या चाव्या काहीतरी बंद करणार The आहे. locking, unlocking power is with you. आणि ते बंद करणं आणि ते उघडणं ह्याचं सामर्थ्य आता तुमच्याकडे आहे. The locking and unlocking power is with the one who is carrying the keys. आमेन. आणि ते उघडण्याचं आणि बंद करण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे? ज्याच्याकडे त्या चाव्या आहेत. Praise God. हालेलुया. That is God's authority given to the church. आणि हेच देवाचं अधिकार त्याने त्या मंडळीला दिलेला आहे. And how do I lock it, unlock it? आणि मी ते कसं उघडणार आणि बंद करणार? How will I unlock those things for my life? आणि कशा त्या गोष्टी माझ्या जीवनासाठी मी उघडणार? He said, तो म्हणाला, whatsoever things you bind. ज्या काही गोष्टी तुम्ही बांधता. Now the meaning of the word bind is, आणि तिथे बांधणार या शब्दाचा अर्थ, original it says whatever you permit. याचा अर्थ की ज्या कुठल्या गोष्टीची तुम्ही परवानगी देताय. What you permit will be permitted, what you will not permit will not be permitted. आणि ज्या गोष्टीची तुम्ही परवानगी देता त्या गोष्टी Amen. घडतील आणि ज्याची देणार नाही त्या घडणार नाही. What you allow will be allowed. आमेन. आणि ज्या गोष्टीची तुम्ही परवानगी देता त्याच गोष्टी तुमच्या जीवनात What घडतील. you don't allow will not be allowed. आणि ज्या गोष्टींची परवानगी तुम्ही देणार नाही त्या तुमच्या जीवनात घडणार नाही. And we are praying, आणि मग आता आपण काय करतोय? प्रार्थना करतोय. Lord, do something. परमेश्वरा काहीतरी कर. God says, I give you the keys. देव म्हणतो मी तर चाव्या तुझ्याकडे दिलेल्या आहेत. Lord, stop this devil. आणि आपण म्हणतो सैतानाला थांबव परमेश्वरा. God says, I give you the keys of heaven. तो म्हणतो की त्या स्वर्गाच्या राज्याच्या चाव्या मी तुला दिलेल्या You are आहेत. telling the Lord, remove this sickness. तो आपण त्याला म्हणतो परमेश्वरा हा आजार माझ्यातून काढून टाक. God says, I give you the keys of kingdom of heaven. पण देव म्हणतो मी तर त्या चाव्या आता तुझ्याकडे दिलेल्या आहेत. What you allow will be allowed. आमेन. आणि ज्या गोष्टीची आता तू परवानगी देशील त्याच गोष्टी तुझ्या If जीवनात you घडतील. allow the sickness to remain, it will remain. आणि जर तू परवानगी दिलीस की तो आजार तुझ्या शरीरात तसाच राहावा तर तो तसाच राहील. If you allow healing to manifest, healing will manifest. आमेन. आणि जर आरोग्यासाठी तू परमिशन दिली, परवानगी दिली तर आरोग्य तुझ्यामध्ये येईल. It is so simple. हे इतकं सोपं आहे. This was just trailer, pura picture Sunday ko. Amen. याच्या पुढे रविवारी. So come on Sunday. म्हणून रविवारी. Okay. So tonight आज we रात्री have just 15 minutes. नहीं कोई बिलीव नहीं करता अगर मैं बोलता 15 minutes ना I know they will not believe. हाँ एक तास ना. So when my 15 minutes is multiplied by 4. So when I say 15 minutes है मेरे पास. So tonight what God wants to speak. आणि आज रात्री देवाला आपल्याशी काय बोलायचं आहे? Again a very simple but very powerful message. आणि सोपा संदेश आहे पण खूप सामर्थ्यशाली आहे. The blood of Jesus. येशूचं रक्त. The topic very close to my heart is the blood of Jesus. आणि हा जो संदेश आहे माझ्या अंतःकरणाच्या अगदी जवळचा Because आहे. this is the blood from where our Christian life started. आणि हे रक्त आहे जिथून आपलं ख्रिस्ती जीवन सुरू होतं. It is the blood of Jesus from where it demarcates me from darkness to light. आणि हेच रक्त आहे की जिथून आपण अंधकारातून प्रकाशात आलो. Yes or no? Amen. It is the blood of Jesus that pulled me out of darkness into his light. आमेन. हे रक्तच आहे ज्याने मला अंधकारातून बाहेर खेचलं आणि प्रकाशात आणून But I'll tell ठेवलं. you something more about the blood of Jesus. पण मी त्या रक्ताविषयी अजून काही तुम्हाला सांगणार आहे. You know, the Bible says पवित्र शास्त्र आपल्याला the सांगतं life of every being is in the blood. आणि प्रत्येक ज्या प्राणीमात्राचं जीवन हे त्या रक्तामध्ये आहे. The life of the animals is in the blood. प्राण्यांचं त्याच्या रक्तामध्ये. The life of human is in the blood. आणि मनुष्याचं पण जीवन त्या रक्तामध्ये आहे. So when God made Adam and he breathed into him, आणि जेव्हा आदामाला देवाने बनवलं आणि त्याचा श्वास त्याच्यामध्ये फुंकला, life entered, त्याच्यामध्ये जीवन प्रवेश केला blood started flowing. आणि रक्त वाहायला लागलं. That blood became his life of his natural body. आणि त्याच्या नैसर्गिक शरीरामध्ये ते जीवन व्हायला लागलं. And he became a living person. आणि मग तो सजीव झाला. The life was in that blood. आणि ते जीवन त्या रक्तामध्ये होतं. And the Bible says, आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं
This blood हे जे रक्त आहे has a voice. त्याचा एक आवाज आहे This blood has a voice. आणि ह्या रक्ताचा एक आवाज आहे. This blood can speak. हे रक्त बोलतं This blood is a living blood. आणि हे जिवंत रक्त आहे. Because when Cain killed Abel, आणि जेव्हा कायनाने आबेलाला मारलं listen, when Cain killed his brother Abel, आणि जेव्हा कायनाने त्याच्या भावेला आबेलाला मारलं the blood of Abel was crying out to God. आणि तेव्हा त्या आबेलाचं रक्त देवाकडे रडत होतं. And God asked Cain, आणि मग देवाने ते कायनाला he विचारलं said, Cain, where is your brother Abel? की तुझा भाऊ कुठे आहे? And he said, I don't know. आणि तो म्हणतो कायन की मला माहित नाही. And God told him, आणि मग देव त्याला सांगतो see, the voice of your brother Abel is calling out to me. आणि तुझ्या भावाचं जे रक्त आहे ते माझ्याकडे रडत आहे. That means the blood has a voice. याचाच अर्थ त्या रक्ताचा एक आवाज आहे. The blood has a voice. त्या रक्ताचा एक आवाज आहे. Abel's blood was crying out to God. आणि आबेलाचं रक्त देवाकडे रडत होतं. And the blood was saying, Lord, I need justice. आणि ते रक्त म्हणत होतं की मला न्याय हवाय. I need justice. मला न्याय हवाय. The blood was crying out for justice. आणि ते रक्त त्या न्यायासाठी रडत होतं. The blood has a voice. आणि त्या रक्ताचा एक आवाज होता. And Abel's blood, even if he was, maybe he was not a sinner or didn't sin, but yet the blood was crying out to God for justice. आणि तो पापी असेल किंवा नाही माहित नाही पण तरी ते रक्त देवाकडे त्या न्यायासाठी रडत होतं. And God heard that voice. आणि देवाने तो आवाज ऐकला. God heard the voice of Abel. आणि देवाने त्या रक्ताचा आवाज ऐकला. You understand? लक्षात घ्या. The blood that cries out, God hears. आणि जे रक्त रडतं देवाकडे न्याय मागतं ते देव ऐकतो. Even if it's the blood that is crying for vengeance. आणि जर त्या बदल्यासाठी जरी त्या मागत असेल तरी ते रक्त ऐकतं. देव ऐकतो त्या रक्ताचं. एबल का लहू कहता है, प्रभु न्याय म्हणून. मुझे न्याय चाहिए, रिवेंज चाहिए. Revenge in the sense, give me justice. मला न्याय दे. I did not do harm to anyone. मी कोणाचंही वाईट केलं नाही. I was good to my brother. आणि माझ्या भावाबरोबर तर मी चांगला होतो. I was good to my parents. माझ्या पालकांबरोबर मी चांगला होतो. But yet my brother killed me. आणि तरी माझ्या भावाने मला मारलं. I did not do any evil. आणि मी काही वाईट केलं नाही. Then why I was killed? मग तरी मला का मारण्यात आलं? Why my blood was shed? का माझं रक्त सांडण्यात आलं? This was the story of Abel. आणि ही अबेलाची एक कथा होती, In the गोष्ट. same way, आणि त्याच प्रकारे in the same way, त्याच प्रकारे it is the blood of Jesus that was crying out to the Father. आणि येशूचं रक्त सुद्धा त्या पित्याकडे रडत होतं. The blood of Jesus was crying to the Father. आणि येशूचं रक्त त्या पित्याकडे रडत होतं. But the difference is, पण त्या दोघांमध्ये फरक हा होता. Abel's blood was crying for vengeance. आणि जो अबेलाचं रक्त होतं ते बदल्यासाठी रडत होतं. The blood of Jesus was crying for forgiveness. आमेन. पण येशू ख्रिस्ताचं रक्त हे त्या क्षमेसाठी रडत होतं. On the cross he was full of blood. आणि त्या क्रूसावर तो पूर्ण रक्ताने माखला होता. On the cross he was bleeding from head to toe. आणि पूर्ण त्या क्रूसावर येशू ख्रिस्त डोक्यापासून पायापर्यंत रक्ताने भरला होता. He could not be recognized as a condition Jesus ka tha. He was full of red blood. तो पूर्ण रक्ताने भरला होता. And a voice comes out of the mouth of Jesus. आणि येशू ख्रिस्ताच्या मुखातून आवाज आला, Father, पित्या forgive. क्षमा कर त्यांना. Father, पित्या forgive. त्यांना क्षमा कर. He did not say, Lord, I did not do evil. तो असं म्हटला नाही की पित्या मी काही वाईट केलं नाही. Then why my blood is shed? मग तरी माझं रक्त का सांडलं? Why people killed me? का लोकांनी मला मारलं? I came for their good. मी तर त्यांचं चांगलं केलं. I came to save them. मी त्यांना वाचवण्यासाठी आलो. I came to heal them. मी त्यांना बरं करण्यासाठी आलो. All my 33.5 years I went about doing good to every person. आणि 33.5 वर्ष मी तर त्यांचं चांगलंच करत गेलो. Then why did these people kill me? तरी ह्या लोकांनी मला का मारलं? That was not the question of Jesus.
असे प्रश्न येशू ख्रिस्ताने पित्याला He विचारले said, नाही. Father, I know all these things they made against why. फिर भी I am crying out for आमेन. forgiveness. आणि तरी मी तुझ्याकडे ते क्षमेसाठी बोलत आहे. Even today, आज सुद्धा even today, आज सुद्धा when we sin, आणि जेव्हा आपण पाप करतो the blood speaks for us, not against us. आणि ते रक्त आपल्यासाठी बोलतं, आपल्या विरुद्ध बोलत नाही. It never, never, never condemns us. तो रक्त कधीच आपल्याला दोष देत नाही. The blood will never say, You are the worst sinner that I've seen. Never. आणि ते रक्त असं कधीच म्हणत नाही सर्वात वाईट तू पापी आहेस असं ते कधीच बोलत The नाही. blood of Jesus says, I love you, I Amen. forgive you. आमेन. आणि येशू ख्रिस्ताचं रक्त बोलतं की मी तुला क्षमा केलेली आहे, मी तुझ्यावर प्रीती करतो. But you may say, But Lord, I made a mistake. God says, I still forgive you. आमेन. आणि जेव्हा ते रक्त बोलतं मी हे केलं मी ते केलं But तरी Lord, देव म्हणतो नाही मी I'm तुझ्यावर प्रीती करतो. imperfect, my imperfect. God says, I still forgive you. आणि तुम्ही जेव्हा ते रक्त जेव्हा म्हणतं मी परिपूर्ण नाहीये ते रक्त बोलतं मी Lord, तुझ्यावर yesterday प्रीती करतो. only I cursed someone. God says, I still forgive you. आमेन. तरी मी तुला क्षमा करतो. The blood of Jesus has more power than the power of sin. आमेन. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये त्या पापापेक्षा अधिक सामर्थ्य आहे. The sin of man cannot be greater than the blood of Jesus. आणि मनुष्याचं पाप त्या रक्तापेक्षा महान असू शकत नाही, मोठं असू शकत You नाही. take the whole sin of the world. तुम्ही जगाचं पूर्ण पाप घ्या, One drop of the blood of Jesus is enough to cleanse the whole world sin. आमेन. पण येशू ख्रिस्ताचा रक्ताचा एक थेंब पुरासा आहे One ते drop सर्व of पाप blood धुवून can टाकण्यासाठी. cleanse. परमेश्वर के लहू का एक कतरा पूरे जग के पास्ट प्रेजेंट फ्यूचर सिंस को क्षमा और धोकर शुद्ध करने के लिए काफी है. एक बार एक परमेश्वर का सेवक था और उस सेवक को एक व्यक्ति मिला और उसने कहा कि मुझे एक ऐसी सजा मिली है, मैं एक क्रिमिनल था लेकिन मुझे जज ने ऐसी सजा दी है कि कल सुबह को वो मेरे को क्या बोलते व्हाट यू कॉल फॉर फांसी पे लटका देंगे. एंड दिस मैन ऑफ गॉड वाज प्रेइंग फॉर दिस मैन. आणि तो देवाचा सेवक त्या मनुष्यासाठी प्रार्थना करत And होता. as this man of God was praying, God opened his spiritual eyes. आणि जेव्हा हा देवाचा सेवक प्रार्थना करत होता देवाने त्याचे आत्मिक डोळे उघडले And God showed him a big wall. आणि देवाने त्याला एक मोठी भिंत दाखवली. And on that wall, this man's all sins were written. आणि त्या भिंतीवर त्या मनुष्याचे ज्याला फाशी होणार आहे त्याचे सर्व पाप लिहिले होते. And this man of God, as he was praying, he got scared. Oh my God, so many things. आणि देवाच्या सेवकाने ते पाहिलं आणि तो घाबरला. But suddenly the Holy Spirit came. आणि अचानक तिथे देवाचा पवित्र आत्मा आला And his eyes were again opened. आणि त्याचे डोळे उघडले. And he saw the heaven was opened. आणि त्यांनी पाहिलं की वरती स्वर्ग उघडलेला आहे. And from heaven, one drop of blood came upon that wall. आणि त्यांनी पाहिलं त्या स्वर्गातनं एक रक्ताचा थेंब पडला त्या भिंतीवर. And as that drop came, it erased everything that was written on that आमेन. wall. आणि त्या थेंबामुळे त्या वॉलवर त्या भिंतीवर जेवढं काय लिहिलं होतं ते सर्व पुसून गेलं. And this man of God was asking God, Lord, what is this? आणि मग त्या देवाच्या सेवकाने विचारले परमेश्वर हे काय आहे. He said, तो म्हणाला Go tell that man, जाऊन त्या मनुष्याला सांग my blood has the power to Amen. forgive every sin that you ever committed in your life. आणि जेवढे काही तुझ्या जीवनामध्ये तू पाप केले ते सर्व क्षमा करण्याचं ताकद त्या रक्तामध्ये आहे, And माझ्या this man रक्तामध्ये of God आहे. became so happy. आणि ह्या देवाचा सेवक इतका आनंदी He झाला went to that criminal. आणि तो गेला त्या मनुष्याकडे. He told him, see, Jesus has a message for you. आणि त्याने सांगितलं येशू ख्रिस्ताचा एक संदेश तुझ्यासाठी आहे. The message is, whatever sin you have committed, the blood has the power to forgive you. आणि जे काही तू पाप केले ते सर्व पाप येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे धुतली गेली. This criminal became very happy. आणि हा मनुष्य इतका आनंदी झाला. Immediately he accepted Jesus that same night. आणि त्याच रात्री मग त्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला And he was saved. आणि त्याचं तारण झालं. God forgave him.
देवाने त्याला क्षमा केली That night he slept very peacefully. आणि त्या रात्री तो एकदम शांतपणे झोपी गेला He slept as a small child. आणि एका लहान लेकरासारखं तो झोपी गेला. The next day he was hanged. That's a different story. But he had that assurance that my sins are forgiven. आणि त्याला खात्री पडली की माझ्या पापांची मला क्षमा झालेली आहे. One drop of blood is enough. आणि ते रक्ताचा एक थेंब पुरेसा आहे. Amen. आमेन. Even today the blood of Jesus cries out. आणि आजही येशू ख्रिस्ताचं रक्त बोलत आहे, The रडत blood आहे. even cries out today when you go out. आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाता त्या वचनामधून किंवा I'll- देवापासून, तेव्हा तुमच्यासाठी ते रक्त रडत I'll असतं. tell you a secret. एक रहस्य मी Now तुला listen to this secret very carefully. लक्षपूर्वक ऐका. There is so much of power in this blood of Jesus. आणि येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये इतकं सामर्थ्य आहे. You know, there are times when I've prayed for someone who is a demonic case, आणि एक डिमॉनिक केस होती आणि त्या व्यक्तीसाठी मी प्रार्थना केली and I prayed upon the water and oil, आणि मी त्या पाण्यावर आणि एका तेलावर प्रार्थना केली. और मैंने उनको बोला चलो ये प्रिय प्रार्थना किया इसके लिए. Then they used to see like that. नहीं. I said why? Drink it. He says no. I said why? Drink it. He said no. I said why? You have given me something red to drink. आणि जेव्हा मी त्यांना सांगत होते हे पाणी प्या, तेव्हा ती व्यक्ती म्हणत होती नाही, तू काहीतरी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुमने कुछ तो भी डाला है पानी में. The पानी is clear, but when we pray, the spiritual blood is attached to it. आमेन. आणि जेव्हा आपण मग त्या पाण्यावर प्रार्थना करतो, एक आत्मिक रक्त त्याच्यामध्ये येतो. When you are in the Lord's Supper, the spiritual blood is attached. आमेन. आणि जेव्हा प्रभुभोजन तुम्ही घेता ते आत्मिक रक्त त्याच्यामध्ये येतं. Now, if you open the book of Revelations, प्रकटीकरण come on, the book of Revelations. Revelations 12:11. Come on. Prakatikaran 12:11. Open Revelations 12:11. Yeah, 1, 2, 3, go. त्यांनी कोकऱ्याच्या रक्ताद्वारे आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे त्याच्यावर विजय मिळवला आहे आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. Let's read it once again in Marathi. त्यांनी कोकऱ्याच्या रक्ताद्वारे आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे त्याच्यावर विजय मिळवला आहे आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. The Bible says, and they overcame him by the blood of the Lamb. आणि त्यांनी त्याच्यावर रक्ताद्वारे विजय मिळवला. And they overcame him. आणि त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला. Who are this they? हे कोण आहेत लोक And who is that him? आणि कोण तो आहे? Who is that they? ते कोण? The they is the church. ते म्हणजे मंडळी. The church became overcomers because of the blood of Jesus upon Satan. आमेन. That means the basis of your victory is not what you have done for God. आणि तुमचा विजय तुम्ही काय केलं देवासाठी त्याच्यामुळे The नाही. basis of your victory is not your praising and worshiping God. तुम्ही देवाची आराधना करताय म्हणून तुम्हाला विजय मिळाला असं The नाही. base of your victory is not how much knowledge you carry in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये वचनाचं किती ज्ञान तुम्ही घेऊन चाललाय ते नाही. The basis of your victory is the blood of Jesus Christ. आमेन. आणि त्या विजयाचा पाया येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. Christian life, ख्रिस्ती जीवन. listen to this, Christian life, ख्रिस्ती जीवन it starts with victory. ते विजयाने सुरुवात होते. It does not start with defeat and go to victory. आणि पराजय आणि मग विजय असं नाही, तर ख्रिस्ती जीवनाची सुरुवातच विजयाने होते. Christian life starts with victory. ख्रिस्ती जीवन विजयाने सुरुवात होते त्याची. Because you are under the blood, so you start with the victory. आणि तुम्ही त्या रक्ताखाली आहात म्हणून तुमची सुरुवातच त्या विजयाने होते. You are not praying for victory.
आणि तुम्ही काही विजयासाठी प्रार्थना करत You're नाही not fighting for victory. आणि तुम्ही त्या विजयासाठी लढत नाही You're already victorious तुम्ही अगोदरच विजयशाली आहात because of the blood of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही अगोदरच विजयशाली आहात The Bible says the church became overcomers by the blood of the Lamb. आणि त्या मंडळी त्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे विजयशाली झाली Now I'll tell you a secret. Now listen to this carefully. When Job was sick, आणि जेव्हा इयोब आजारी पडला Job was very rich man. आणि तो एक श्रीमंत व्यक्ती Very होता rich man. खूप श्रीमंत होता And one day the devil attacked him and his whole family. आणि एकदा मग सैतानाने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला केला And everything that Job had was taken away from him. आणि जे काही इयोबाकडे होतं ते सर्व काही काढून घेण्यात आलं And Job became very poor, आणि मग इयोब आता गरीब झाला sick. आजारी He had a sick problem. He had a physical, what do you call, skin problem. आणि त्याचे ते कातडीचे त्याला आजार झाले He had such a problem. He used to take those मडका का टुकड़ा, मटका रहता ना, earthen pots. He used to take that and scratch his body. आणि त्या मडक्याच्या तुकड्याने तो त्याचं शरीर खाजवायचं His body was bleeding when he used to scratch it. आणि रक्त बंबाळ व्हायचा पण तरी तो खाजवत राहायचा And he became so sick. आणि तो इतका आजारी झाला Such a rich man losing everything. आणि एवढा श्रीमंत तो व्यक्ती होता पण त्यांनी सर्व काही त्याच्या जीवनात गमावलं Such a righteous, prayerful man but became sick. एवढा नीतिमान आणि प्रार्थनाशील व्यक्ती पण त्यांनी सर्व काही गमावलं But I'm not scaring you. Don't worry. This is not for you. I'm telling you, this is a story of Job. आणि इयोबाची ही गोष्ट आहे तुम्ही घाबरू नका हम लोग हमारा दिमाग जाता है ये मेरे बारे में तो नहीं बोल रहे हैं मैं बहुत ब्लेस्ड था पहले अभी बीमार में अरे it is not you. It is the story of Job. ही इयोबाची स्टोरी आहे But I'll tell you the secret why Job suffered like that. आणि मी तुम्हाला सांगतो की इयोब त्या त्रासातून का गेला Now this Job had no one, so he was all alone. आणि इयोबाकडे आता कोणी नव्हतं तो एकटाच राहिला होता Now listen to this. When the angels of God, आणि जेव्हा देवाचे दूत the Bible says in the book of Job, इयोबाच्या पुस्तकात every day the angels of God will present themselves to the Father. आणि देवाचे दूत स्वतःला त्या पित्यासमोर सादर करायचे जो हमारे पवित्र दूत है वो हर रोज हमारा जो वार्ता है, बातमी है, न्यूज है, वो परमेश्वर पिता के सामने दे गो एंड रिवील दिस इज व्हाट इज हैपेंड. भले पिता को मालूम है लेकिन उनका काम है एज रिपोर्टिंग स्पिरिट्स और मिनिस्टरिंग स्पिरिट्स, वो सारा रिपोर्ट लेकर पिता के पास जाते हैं. आणि ते सर्व दूत आपले सर्व जे देवदूत आहेत ते त्या पित्याकडे सर्व बातमी घेऊन जातात. I will talk more in the angelic series. So, वो टाइम पे भी सारे पवित्र दूत इयोब के टाइम पे सब पिता के सामने गए और उन पवित्र दूतों में एक और ऐसा पवित्र दूत घुसा था जो उन सारे पवित्र दूतों के साथ पिता के सामने खड़ा हुआ. ओके और जब सारे पवित्र दूत पिता के सामने खड़े थे, पिता ने उस एक दूत को पहचाना कि ये मेरे पवित्र दूत के ग्रुप का नहीं है. एंड दैट वाज द डेविल. आणि तो शैतान होता. दैट वाज द डेविल. आणि तो शैतान होता. नाउ द बाइबल सेज आणि आता पवित्र शास्त्र आपल्याला द सांगतं एंजल ऑफ डार्कनेस अंधकाराचा तो दूत can transform himself as the angel of light. आणि तो प्रकाशाचा दूत म्हणून जाऊ शकतो. It's a deception. आणि ही एक फसवणूक आहे. Today people are deceived because the devil comes as light. आणि आज लोक फसत आहेत कारण तो प्रकाशाचा दूत बनून येतो. Today people are deceived because every good thing is not from God. आणि आज लोक फसत आहेत कारण येणारी प्रत्येक चांगली गोष्ट ही देवापासून नाही. Because the angel of darkness can transform itself as the angel of light. कारण तो अंधकाराचा दूत आहे स्वतःला प्रकाशाचा दूत म्हणून सादर करू शकतो. So when all these angels were going up, आणि म्हणून जेव्हा हे सर्व दूत वरती चालले होते in that पित्याकडे group this devil was going.
आणि त्याच्यामध्ये हा सैतान सुद्धा जातो as the angel of light. प्रकाशाचा दूत बनून. Look at this, even angels did not recognize him. आणि हे पहा, त्या देवदूतांनी सुद्धा ओळखलं नाही त्याला. पवित्र दूत परमेश्वर के उन्होंने भी इस शैतान को नहीं पहचाना जो अंधकार का दूत है, उजाले का दूत होकर उनके साथ परमेश्वर की उपस्थिति में जा रहा था. सिर्फ पिता ने पहचाना उसको. That means God knows deception. आणि पित्याला माहिती असतं, देवाला माहिती असतं की काय God can फसवणूक आहे. find out deception. आणि देव बरोबर ओळखतो काय फसवणूक आहे ती. Now angel, this demonic angel or Satan, हा आणि हा जो सैतान आहे, why he used to go to the presence of God? Now listen to this very carefully. क्यों जाता था परमेश्वर की उपस्थिति में? क्यों जाता था वहां पे? उसको क्या अधिकार है वहां पे जाके पिता के सामने क्या बताता था? Angels of God would report all good things of the earth. आणि देवाचे दूत ह्या पृथ्वीचं जे काही चांगलं घडलंय ते जाऊन पित्याला सांगत असे. But this demonic spirit, पण हा जो सैतानी आत्मा होता, it would report all the ugly, sinful things that God's children would do on the earth. आणि या पृथ्वीवर देवाची लेकरं जे काही Listen. पापमय किंवा जे काही चुकीचं करत आहेत You- ते जाऊन सांगत असे. You must get this revelation because once you understand, you'll be super blessed. जेव्हा तुम्हाला हे समजेल तुम्ही आशीर्वादित होताल. In the Old Testament, जुन्या करारामध्ये the devil would go to the father आणि सैतान पित्याकडे जायचा और कहता था, इसको देख तेरा बच्चा, तूने इसको चुना है ना, देख कैसा जीवन जी रहा है, देख इसका जीवन तेरे वचन से नहीं भरा है, सारी मैंने दी हुई चीजें वो लेकर चल रहा है, मेरे दिए हुए पाप का परिणाम, पाप का मोह, पाप का जो प्रभाव है वो सब मेरे प्रभाव में जी रहा है. क्या तू बोल रहा है ये तेरा बच्चा है? क्या तू बोल रहा है ये तेरे बच्चे लोग हैं? This is what the devil used to go and speak. आणि हे असं जाऊन सैतान पित्यासमोर बोलत असे. This is what the devil would accuse God's children before God day and night. आणि दिवस रात्र हा सैतान असं जाऊन देवाच्या लेकरांवर दोष लावत असे. हर दिन शैतान का आत्मा पिता के सामने जाकर बोलता था, ये तेरे बच्चे लोग देख कैसा जीवन जी रहे, तू मुझे परमिशन दे, मैं उनका जीवन का नाश कर सकता हूं. When you keep the devil's things, the devil has right to attack you. आणि जेव्हा तुम्ही सैतानाच्या गोष्टी तुमच्याकडे ठेवता मग त्याच्याकडे त्या अधिकार आहे. Job gave place to the devil. इयोबाने सैतानाला जागा दिली. We will not go there. But because of that, Job was attacked badly. आणि म्हणून त्या इयोबावर सैतानाचा हल्ला आला. And the devil told the Lord, Job के ऊपर से तू प्रोटेक्शन निकालना, देख मैं कैसा उसका लाइफ का नाश करता हूं. जॉब के ऊपर से जो तूने अनुग्रह डाला है, जो इतना प्रोटेक्शन डाला है, इतना आशीष डाला है, इतना प्रॉस्पेरिटी डाला है, वो क्यों नहीं तेरी सेवा करेगा? वो सब निकाल, देख वो तेरी सेवा करता है क्या नहीं करता है. दिस इज व्हाट द डेविल वुड डू इन दैट टाइम. आणि त्यावेळेस सैतान असं करायचं. अगर हम लोग ओल्ड टेस्टमेंट में रहते, अगर हम लोग परमेश्वर की सेवा करते और किधर गलती करते, शैतान हमारे विरुद्ध भी जाता, देख तेरे बच्चे लोग कुछ परफेक्ट नहीं है, क्या तेरी सेवा करते हो, तूने आशीष दिया इसलिए वो कर रहे, तू सब निकाल, देख वो तुझे कर्ज करेंगे, तुझे शापित करेंगे. ऐसा शैतान हर पुराने नियम के विश्वासों के विरुद्ध जाकर पिता को बताता था. Do you know this? You may not heard this, but this is what the devil would do against every Old Testament saint. आणि तुम्ही कधी ऐकलं नसेल पण जुन्या करारातल्या प्रत्येक संदेश बरोबर सैतान असं करायचं. That's why the Bible calls him the accuser of the brethren. आणि म्हणून तो बंधू वर्गावर दोष लावणारा असं त्याला बोलण्यात येत. इसलिए बाइबल कहती है ये बंधु जन के ऊपर दोष लगाने वाला आत्मा है. हर टाइम दोष लगाता, हर टाइम दोष लगाता है. But I'll tell you something changed. It is a blessing. Oh my God, I don't know how to say this. It's a blessing. You will be super blessed. Today, आज in the new covenant,
जुन्या करारामध्ये, under the new covenant. नवीन करारामध्ये, The new covenant is because of the blood of Jesus. आमेन, आणि ती नवीन करार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे. Under the new covenant, आणि त्या नवीन कराराच्या खाली the devil tries to go to the Father. आणि सैतान त्या पित्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. He says, Father, देख तेरे बच्चे लोग, तूने आशीष दिया है, सब दिया है, सब कुछ दिया है, चंगाई दी है, अच्छा परिवार दिया है, गाड़ी दिया है, बंगला दिया है, सब दिया है, वो क्यों नहीं तेरे सेवा करेंगे? There is someone that comes in between. आमेन. पण त्याच्यामध्ये कोणीतरी येतो, There is someone who comes in between. आणि त्या संभाषणामध्ये कोणीतरी येतं. And he is called the advocate of God. आमेन, आमेन. आणि तो आहे देवाचा वकील. He is the advocate of God. आमेन, हालेलुया. And the advocate says, आणि मग तो म्हणतो वकील, I will fight the case for this child of God. आमेन. तो म्हणतो त्या देवाच्या लेकरासाठी मी केस लढेल. And he says, look at this blood. आणि तो म्हणतो या रक्ताकडे पहा. This blood has made that child righteous. आमेन. या रक्ताद्वारे तो This blood लेकरू has हा made that नीतिमान child झाला आहे. holy. इस लहू ने उस बच्चे को Amen. पवित्र बनाया है. इस लहू ने उस बच्चे को नीतिमान बनाया है. इस लहू ने उस बच्चे को हर एक श्राप से और हर एक दंडात्म्य से बचाया है. Amen. Look at this blood, you Satan. आमेन, And the devil is put to shame. आमेन. आणि तो सैतान तिथेच लज्जित होतो. But now I'll tell you something more. Today, आज the access to the devil to go to the Father has been blocked. आमेन. त्या सैतानाचं पित्याकडे जाण्याचा रस्ता आता बंद झालेला आहे. The devil cannot go to the Father. आता सैतान त्या पित्याकडे जाऊ शकत नाही. The place is blocked. आता ती जागा जी आहे, जो मार्ग आहे, तो बंद झालेला आहे. In the Old Testament, there was a place given to Satan by God. आणि देवाकडूनच त्या जुन्या करारामध्ये सैतानाला जागा दिली होती. But now the blood of Jesus came, पण आता तर तिथं येशू ख्रिस्ताचं रक्त आलं washed that place. आणि त्या जागेला धुवून टाकलं. Do you know that heaven is also sanctified by the blood of Jesus? आणि तुम्हाला माहिती आहे स्वर्ग सुद्धा येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध झालंय. Even heaven is sanctified. आणि स्वर्ग सुद्धा ते Not just शुद्ध झालं आहे. earth, but even heavens. आमेन. The Bible कहता है यीशु जब पुनरुत्थित हुआ, जब उसको मारा गया, वो अपना लहू लेकर स्वर्गीय स्थानों से पास हुआ. आमेन. Amen. स्वर्गीय स्थान, फर्स्ट हेवन, सेकंड हेवन, थर्ड हेवन में उसने जाके लहू पिता के सामने he offered the blood. That means even heaven is sanctified. Now the devil has no place. आमेन. आता सैतानाला तिथे सुद्धा जागा नाही. Amen. He is your Hallelujah. advocate. आमेन. Advocate. क्या बोलते हैं advocate को मराठी में? हाँ? वकील. वो prosecutor नहीं है, वो advocate है. I'll teach you about that. Advocate means someone who is fighting my case. आणि ॲडव्होकेट म्हणजे माझ्यासाठी कोणीतरी केस लढत आहे. अगर मैं गलती भी किया, प्रभु गलत हो गया प्रभु, God says I am your advocate. आमेन. देव म्हणतो मी तुझा वकील आहे. I will fight your case. मी तुझी केस लढेल. And your case is very easy. आमेन. तुम्हारा केस बहुत easy है. यस. मेरा लहू इसका उत्तर है. आमेन. Hallelujah. आमेन. My blood is the answer for all your sins even now. आमेन. तुमच्या Amen. सर्व पापांचं उत्तर आता प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त So आहे. even if I make a mistake, आणि म्हणून आता मी जर काही चूक केली even मैंने weakness की वजह से भी पाप हुआ, आणि माझ्या अशक्तपणामुळे जरी काही पाप घडलं माझ्याकडून, don't condemn yourself. स्वतःला दोष देऊ नका. The blood is available. ते रक्त आता तुमच्यासाठी The उपलब्ध blood is आहे. available. ते रक्त तुमच्यासाठी उपलब्ध आहे. It talks for you. ते तुमच्यासाठी बोलतो. It does not talk against you. ते तुमच्या विरुद्ध बोलत नाही. It talks for you. ते तुमच्यासाठी बोलतो. वो कहता है पिता, मेरा लहू इसके लिए बहा है, इसको Amen. क्षमा कर दो. येस लॉर्ड. And God says, granted. आमेन. Father says, granted. Amen. Forgiveness given. How many Hallelujah. times? How many किती वेळा? times? How many times? किती वेळा?
इटर्निटी। आमेन. सार्वकालिकतेसाठी ते रक्त आता आपल्यासाठी इटर्निटी के बोलतं. लिए प्रभु ने क्षमा किया है, आमेन. सार्वकालिक के लिए परमेश्वर ने क्षमा किया है। Yes, Lord. उसका लहू भी तो सार्वकालिक है। आमेन. Amen. So never think my sin is greater than the blood of Jesus. आणि म्हणून असा कधीच विचार करू नका माझे पाप त्या रक्तापेक्षा जास्त आहेत. The blood of Jesus is greater than my sin. आमेन. आमेन. So when you come to God, आणि म्हणून जेव्हा तुम्ही पित्याकडे येता, देवाकडे येता, when you go for prayer, जेव्हा तुम्ही प्रार्थनेसाठी जाताय, when you enter His presence, जेव्हा तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करता, what gives you boldness to go to your Father? आणि काय तुम्हाला धैर्य देतं, कशामुळे तुम्हाला ते धैर्य येतं पित्याकडे जाण्याचं? It is His blood. आमेन. ते आहे ते रक्त. Amen. Amen. उसका लहू ने आपको और मुझे उसकी उपस्थिति में धैर्य से जाने की अनुमति दी है। हालेलुया. उसके लहू ने मुझे खुला एक्सेस दिया है कि मैं पिता के सामने कभी भी जा सकता हूं। रात को 2 बजे उठकर भी बोलो पिता, he will be there. आमेन. तो तिथे असतो. Amen. Why? The blood of Jesus. येशू. The door is always open for you. ते दरवाजा तुमच्यासाठी नेहमी उघडा असतो. Jesus was dying on the cross. येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावलं. The moment he gave the Spirit, आणि ज्या क्षणी त्याने त्याचा आत्मा सुपूर्त केला, the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, the curtain from in the temple was torn from top to bottom. आणि मंदिरातला पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. Yes or no? परमेश्वर के मंदिर का जो पर्दा था वो ऊपर से नीचे तक फट गया और ऐसे फटा वो ऊपर से नीचे तक। ओके, यानी कि फाड़ने वाला ऊपर बैठा था, नीचे नहीं। यानी कि फाड़ने वाला मनुष्य नहीं था, फाड़ने वाला परमेश्वर था। आमेन. उसको ब्रेक करने वाला परमेश्वर था। Amen. Hallelujah. Why did he break that curtain? Why did he tear that curtain? क्यों उसने वो पर्दे को फाड़ दिया? Because God says, now I am not limited in this place. Now I'm going to move out of this temple. आमेन. हालेलुया. Amen. आता मी या मंदिरात नाही तर मी आता मंदिराबाहेर सुद्धा आहे. Amen. Now God is not restricted to one temple. He is moving in you. He is Amen. moving in your life. He is moving in this place. God is not restricted in one place. आता तो एकाच जागी राहणारा नाही तर तो आता Hallelujah. तुमच्या जीवनामध्ये Praise प्रवेश God. करणारा Where you परमेश्वर. go, God goes. जहां पे आप जाते हो परमेश्वर जाता है, जहां पे आप रहते हो परमेश्वर रहता है। Do you know his heart was not just to save you but to make you his dwelling place. आमेन. त्याची इच्छा आहे की तुम्हाला त्याने त्याची वसती स्थान करावं. I'll talk about this because this is teaching. But the blood of Jesus, remember, has given you bold access. आणि त्या रक्ताद्वारे तुम्हाला धैर्याने प्रवेश मिळाला. Amen. Hallelujah. The devil comes here. सैतान त्या मनामध्ये बोलतो. He comes here. तो मनामध्ये येतो. You're a worst of the worst person. तू सर्वात वाईट व्यक्ती आहेस. You're not fit for God. तू देवासाठी योग्य नाहीस. आप फिट नहीं है प्रभु के लिए. आप कुछ नहीं कर रहे हो प्रभु का. आपने इतना गलत किया है, सब वाईट, सगळं वाईट केलं, हे केलं ते. He will talk to you day and night here. आणि तो तुमच्याशी असं मनामध्ये सतत बोलत राहतो. Just turn to him and tell him. आणि मग तुम्ही काय करायचं? फक्त त्याच्याकडे वळा आणि बोला, Devil, सैताना, the blood is the answer to your आमेन. problems. येशू ख्रिस्ताचं रक्त त्या सर्व गोष्टींचं उत्तर आहे. I am made righteous by the blood of Jesus. आमेन. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मी नीतिमान झालेलो I आहे. am no more a sinner. आता मी पापी नाही. No more a sinner. मी आता पापी नाही. But I am the saint, a righteous saint in Christ. आमेन. पण मी आता ख्रिस्तामध्ये एक नीतिमान संत आहे. This is your identity. ही तुमची ओळख आहे. You are no more a sinner. आता तुम्ही पापी नाही. You are called a righteous saint. आमेन. तुम्हाला नीतिमान संत असं गणण्यात आलेलं आहे. लेकिन पास्टर वो जो सेंट है ना, उसका एक कपड़ा रहता है ऐसा पहनना पड़ता है. वो जो व्हाइट कलर का ना ऐसा पहनना पड़ता है, टोपी पहनना पड़ता है, वो सैश पहनना पड़ता है, तो ही हम लोग को सेंट बोलेंगे. ऐसा कौन बोलेगा सेंट? स्कार्फ पहन के आया हुआ सेंट, शर्ट पैंट पहन के आया हुआ सेंट.
God says you're not a saint outside, you're a saint inside. आमेन. देव म्हणतो तुम्ही बाहेरून Amen. नाही तर आतून संत आहात. You're not righteous from outside, I'm seeing you Amen. righteous from inside. आणि मी तुम्हाला बाहेरून नाही तर आतून नीतिमान असं पाहतो. Amen. I'm not seeing you full of light only from outside, but also from inside. आमेन. फक्त बाहेरून नाही तर मी आतून सुद्धा तुम्हाला प्रकाशमान असं पाहतो. Hallelujah. Hallelujah. You're full of light inside. आमेन. तुम्ही पूर्ण प्रकाशमय आहात आतून. Amen. Hallelujah. Never forget your identity. You're called the righteousness of God in Christ. आमेन. आणि तुमची ओळख विसरू नका. तुम्ही ख्रिस्तामध्ये नीतिमान आहात. Yes, on Sunday I shared every tongue that rises against you. आणि जी प्रत्येक जीभ तुमच्या विरुद्ध उभी राहिली, Who will condemn? कोण त्याला दोष देईल? You or God? तुम्ही का देव? कौन दंडित करेगा? हर एक जुबान जो आपके विरुद्ध आपको दंडित करने के लिए उठेगी, उसको आप दंडित करोगे, परमेश्वर नहीं. That means you should know who you are in Christ. आणि म्हणून तुम्ही जाणलं पाहिजे तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहात. If you are righteous, if you believe that I am righteous, you will say, hey devil, Chuck, I am a righteous man. You will not speak to my mind. I am no more a sinner. I am Yes, the Lord righteousness Jesus. of God. Yes, Lord Jesus. Amen. मैं यीशु मसीह में नीतिमान हूं, मैं पवित्र हो चुका हूं. यीशु का लहू ने मुझे धोकर शुद्ध किया है. तू मेरे साथ जो भी बात करेगा सब झूठी है. Amen. Hallelujah. Are you understanding? Whenever the devil comes, he only comes to speak lies. आणि जेव्हा पण सैतान येतो तो फक्त घोटक घेऊन येतो, Do you know लबाड the घेऊन येतो. devil is called the father of lies? तुम्हाला माहिती आहे की तो लबाडाचा बाप असं बोलण्यात आलं Why त्याला. father? Because father gives birth to something. आणि का पिता तर तो कशाला तरी जन्म देतो म्हणून. He only gives birth to lies. आणि तो फक्त लबाडेला जन्म देतो. He cannot talk the truth. आणि तो सत्य बोलू शकत नाही. He only talks whenever he comes and talks, he talks lies. आणि जेव्हा पण तो येतो काही बोलतो ते लबाडच बोलतो. So never believe the lie of the devil in your आणि मग mind. सैतानाच्या लबाडीवर कधीच विश्वास ठेवू नका. Don't call yourself, oh, because I sinned. No, that's why God is punishing me. God is judging me. God is putting me in sickness. God is teaching me a lesson. आणि असा विचार करू नका की देव मला आजारी करत आहे, शिक्षा देत आहे, दंडित करत आहे. परमेश्वर मुझे बीमार कर रहा है. परमेश्वर मुझे सिखा रहा है. You know, some people, many years ago, someone said, नहीं ये sickness God ने दिया. God ने दिया? हाँ, God ने दिया. क्यों? God सिखा रहा है. क्या सिखा रहा है? नहीं, God सिखा रहा है. अरे बाबा, for the reason Jesus died on the cross, आणि ज्या कारणासाठी येशू ख्रिस्त मरण पावला for your क्रूसावर, sickness, ते आजार, do you think God will put that sickness upon you? आणि तुम्ही असा विचार करता का तेच आजार देव तुमच्यावर घालेल? जिसके लिए यीशु ने अपना खुद का जान दिया, आप कह रहे हो कि वही चीज परमेश्वर मेरे ऊपर डाल रहा है? No, God will not teach you a lesson by giving you sickness. आणि देव तुम्हाला आजार देऊन कुठल्याही धडा शिकवणार नाही. If God has to teach you, आणि जर देवाला तुम्हाला काही शिकवायचं असेल, he will open the word and tell you, see what I have written. देव तुम्हाला वचनाद्वारे शिकवेल. Believe this. आमेन. Amen. वो बाइबल खोलेगा और बताएगा, देख मेरा वचन मैंने क्या लिखा है, ये सीख, ये पढ़, ऐसा सिखाएगा. समझो आपका बच्चा अगर मान नहीं रहा है तो आप क्या करोगे मालूम है क्या? उसका पेट का बहुत छोटा सा चिमटा मारेंगे. सुन, would you do that? Give him pain. Give him pain. Take knife, poke him. Will you do that? नहीं, सीख. मैं क्यों सिखा रहा ना तेरे को. कैसा? ना चाकू के मार से, चिमटा लेके बहुत जोर से. नहीं, सीख रहा हूं ना. कोई और देखे बोला क्या कर रहे हैं? नहीं, सिखा रहा हूं. Will God do that? देव असं करेल का? Never. कधीच नाही. He will never give you sickness. तो कधीच तुम्हाला आजार देणार He नाही. will never put you in problems. तो तुम्हाला कधीच समस्येमध्ये घालणार नाही. The devil says, God ने डाला तुमको, सिखा रहा है तुमको. नहीं, God ऐसा नहीं सिखाता. अगर उसको सिखाना है, वो उसका वचन खोल के सिखाएगा आपको. Amen. Hallelujah. Are you understanding? The blood of Jesus is the answer for all things. सर्व गोष्टींचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. I'll tell you something you can do in your homes. जो आप घर में कर सकते हैं, ऐसा चीज मैं बता रहा हूं. In your house, तुमच्या घरामध्ये you can do it. In तुम्ही your करू house, शकता. every day, रोज you can mark a line
or a boundary saying my house is under the blood of आमेन. Jesus. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं कुंपण घालू शकता. Do you know when you mark the boundaries of your house with the blood of Jesus, आणि जेव्हा तुमच्या घरावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं कुंपण असेल, no sickness, कुठलाही आजार, no disease, कुठलाही रोग, no infirmity, कुठलाही त्रास, no sin, कुठलाही पाप, no demon कुठलाही दुरात्मा, will cross it. आमेन, ते त्याच्यात प्रवेश करणार नाही. I'll tell you something. Listen to this. Suppose you mark a line saying that this is the blood of Jesus, the boundary of the blood of Jesus. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताचं Okay. बाउंड्री आहे, रक्ताने मी घातलेली आहे. और उधर से एक सांप आया. Listen, listen. वहां से एक सांप आया. आप ये साइड में हो. इधर ब्लड ऑफ जीसस का लाइन है. Do you know what will happen? Do you think the snake will be able to cross the line of the blood? आणि तो साप ती जे रक्ताचं कुंपण आहे ते ओलांडून जाईल का? Never. Do you know the snake will be burnt down? तुम्हाला माहिती आहे की तो जो साप आहे तो तिकडेच जळून जाईल. A man of God did this experiment. आणि एका देवाच्या सेवकाने हे करून बघितले. He marked his house boundary with the blood of Jesus. त्याने त्याच्या घराच्या भोवती येशू ख्रिस्ताचं रक्ताचं कुंपण घातलं. Because his daughter was seeing some bad dreams. कारण त्याची जी मुलगी होती ती काही वाईट स्वप्न पाहायची. And when he marked the boundary, आणि जेव्हा त्याने असं कुंपण घातलं, this daughter used to see, bad dreams about some bees, honey bees, कि आके अटैक कर रहा है. हाँ, हनी बीज क्या बोलते हैं? मधमाशी. मधमाशी आके हल्ला कर रहा है. और हर रात में ये सपना उसको परेशान करता था. तो उसके डैडी ने उसने क्या किया? उसने कहा कि मेरा घर पूरा मैं यीशु का लहू के बाउंड्री से कवर करता हूं. And next day, now listen to this, next day, this daughter, before sleeping, she just shouted. आणि दुसऱ्या दिवशी झोपायच्या अगोदर ती अचानक ओरडली. And she said, Daddy, 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 Daddy. And this daddy was scared. अरे क्या हो गया? बच्चा क्यों इतना जोर से पूछो? When they came inside, they saw a line of honeybees lying dead. आणि त्यांनी पाहिलं तिथे एक लाईन मध्ये सर्व मधमाशा मरून A पडलेल्या आहेत. bunch of bees. आणि पूर्ण त्या मधमाशा तिथे मरून पडल्या होत्या. That man of God realized, आणि मग त्या देवाच्या सेवकाला समजलं, because I had put a boundary, कारण मी ते रक्ताचं कुंपण घातलं होतं, the honeybees could not cross it. त्या मधमाशा तिथं प्रवेश करू शकल्या नाही आतमध्ये. You are protected by the blood of Jesus. आमेन, आमेन. तुम्ही Amen. पवित्र रक्ताने सुरक्षित You are आहात. protected by the blood of Jesus. आमेन. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्ही सुरक्षित आहात. God told Moses, मोशेला देवाने सांगितलं, when you put the blood on your doorsteps, on your आणि- doorposts, जेव्हा तुम्ही त्या दारावर उंबऱ्यावर रक्त लावताल, angel of death will pass by. आमेन, आणि तो जो मरणाचा दूत आहे तो पुढे जाईल. When your house is under the blood, आणि जेव्हा तुमचं घर त्या रक्ताखाली आहे, when your family is under the blood, जेव्हा तुमचं कुटुंब रक्ताखाली आहे, the angel of sickness and death will pass आमेन, by. आणि ते आजाराचा आणि मृत्यूचा दुरात्मा पुढे जाईल. They will not stay, they will pass by. आमेन. ते आत प्रवेश करणार नाही तर पुढे जातील. Amen. Hallelujah. I would have told you many things about the blood, but this is enough for today. There is power in the blood of Jesus. येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. Amen. Amen. Hallelujah. Let's all stand. And I'm going to pray.